नमस्कार. आजचा विषय आहे तंत्रमंत्र विद्या, पण अंधश्रद्धा नाही. सत्य परिस्थिती आहे. तर माझे काही अनुभव मी तुम्हाला शेअर करते. मला गावाला जायची सवय आहे. मी नेहमीप्रमाणे गावाला गेले आणि परतत असताना साधारण अर्ध्या तासाचं अंतर पार पडलं आणि अचानक गाडी जड झाली. म्हटलं बरं काय प्रकार झाला. गाडी एकदम स्लो चालायला लागली. मग मी हवा भरायला म्हणून आधी गेले. चेक केलं तर हवा तर नॉर्मल आहे, बरोबर नेहमीप्रमाणे. पेट्रोल नाही का, पेट्रोल हे बघितलं आणि गाडीला काय झालं आहे का, केबल बिबल सगळ्या त्या चेक केल्या मी. काही नाही, सगळं नॉर्मल. झालं काय, काहीच अंदाज आला नाही. त्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की मला गाडी रिपेअरिंगचं थोडंसं नॉलेज आहे. मी स्वतःची गाडी रिपेअर करू शकते, कारण विरोधकांनी बरेचसे प्रयोग केलेले होते माझ्यावरती. माझ्या गाड्यांचे ब्रेक फेल करणे, एक्सिलेटर कमी जास्त वगैरे ते करून ठेवणे, सायलेन्सरला मध्ये काहीतरी घालून ठेवणं, पुन्हा जी आपली बॅटरी असते बॅटरीची वायर काढून ठेवणं, सिग्नलचे वायर काढून ठेवणं आपल्या, आणि साऊंडचे पण वायर काढून ठेवणं, असे बरेचसे प्रकार वगैरे केलेले आहेत. त्यामुळे त्यातलं नॉलेज वगैरे आहे. आणि आतमध्ये आपलं तो हे करणं, गाडीचं म्हणजे एकदम अचानक रेस करायला लावणं वगैरे, ते सगळे प्रकार मी अनुभवलेले आहेत. त्यामुळं आय हॅव बेसिक नॉलेज. मी ते प्रयोग सगळे बघितले, नॉर्मल आहे. आणि त्यावेळेस मात्र मला पुण्यात येईपर्यंत नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. डबल पैसे गेले आणि डबल वेळ लागले. मग आता काय करावं, मनात एक विचार आला की जावं पुढे. पण एक अनुभव त्यातमध्ये होता की स्पीड ब्रेकर आला की गाडी हलकी व्हायची आणि स्पीड असायचा, आणि स्पीड ब्रेकर बंद झाला की पुन्हा नॉर्मल जसे आहे तशी जडच्या जड गाडी, आणि स्पीड अतिशय कमी, किती रेस केलं तरी कमीच. मग अमलेश भाऊंचे जी देवी आहे काळूबाई, तिकडे जावं माझ्या मनात सहज विचार आला. कदाचित तिने बोलून घेतलं असेल. आणि तिच्या दारात गेले तर कुलूप लावलेलं. मग पायरीवर नमस्कार केला आणि निघाले. गाडीला हात लावला मी नुसतं, गाडी नॉर्मल एकदम. नेहमीचं जर 40च्या स्पीडमध्ये असायची माझी, एकदम व्यवस्थित गाडी घरापर्यंत व्यवस्थित पोचली. प्रश्न पडला काय झालेला असावं. मग कोणीतरी चेडा पाठवलेला होता माझ्या